नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व असते. महिन्यातून 2 एकादशी येत असतात हे सर्वांनाच माहीत आहे. तशीच पितृपक्षातही एक एकादशी आली आहे, ती म्हणजे इंदिरा एकादशी. इंदिरा एकादशी म्हणजे पितृपक्षात येणारी एकादशी, ज्याचा उपवास जर केला तर मोक्षाचे दरवाजे उघडतात असे म्हणतात. इंदिरा एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत आणि उपासना केल्याने पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. ही एकादशी अधिक विशेष मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचेही स्मरण केले जाते. असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना तसेच गरिबांना जेवण द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात. इंदिरा एकादशी यंदा 28 सप्टेंबरला आलेली आहे. इंदिरा एकादशीचे महत्त्व, शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या एकादशीचे व्रत आणि पूजनविधी इतर एकादशींप्रमाणेच आहे, परंतु फक्त या एकादशीला शाळीग्राम याचे पूजन केले जाते. तर इंदिरा एकादशीची पूजा पद्धत कशी? सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरातील मंदिरात दिवा लावावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करावा. भगवान विष्णूंना फुले आणि तुळशीची मंजुळा अर्पण कराव्या. शक्य असल्यास या दिवशी व्रतही ठेवावे. देवाला अन्न अर्पण करावे, म्हणजेच काहीतरी गोडाचा प्रसाद ठेवावा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात. भगवान विष्णूच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाहीत. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी आणि या दिवशी देवांचे अधिकाधिक ध्यान करावे, ज्याने आपल्याला पुण्य मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी, जी 27 सप्टेंबरला शुक्रवारी 1:21 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 28 सप्टेंबरला शनिवारी 2:48 होणार आहे. त्यामुळे एकादशी ही उदयन तिथीनुसार 28 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणजे जर या व्रताचा उपवास पकडायचा असेल तर तो शनिवारी 28 सप्टेंबर रोजी धरावा. हे व्रत मनापासून आचरावे. इंदिरा एकादशीचे व्रताचरण करण्यासाठी आपले नित्यकर्म उरकून, आपली देवपूजा करून इंदिरा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. पूर्वजांचे स्मरण करून श्रीविष्णूंना आवाहन करावे. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण करावे. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करावा. धूप, दीप, नैवेद्य दाखवून विष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करावा. श्री विष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी. तर इंदिरा एकादशीची कथा काय? धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे परमेश्वरा, भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे? त्याची पद्धत आणि परिणाम काय आहे? तर कृपा करून मला सांगा. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पापांचा नाश करणारी आणि पूर्वजांना अधोगतीपासून मुक्त करण्यासाठी आहे. अरे राजन, ही कथा काळजीपूर्वक ऐक. वायपेय यज्ञाचे फळ फक्त ते ऐकून प्राप्त होते. तर प्राचीन काळी सत्ययुगाच्या काळात महिष्मती नावाच्या शहरात इंद्रसेन नावाचा एक भव्य राजा आपल्या प्रजेचे नीतिमान पालन करून राज्य करायचा. तो मुलगा, नातू आणि संपत्ती इत्यादी संपन्न होते आणि मोठे विष्णू भक्त होते. एके दिवशी जेव्हा राजा आपल्या बैठकीत आनंदाने बसला होता, तेव्हा महर्षी नारद आकाशातून खाली आले आणि त्यांच्या सभेला उपस्थित राहिले.
त्यांना पाहून राजा हात जोडून उभे राहिले आणि पद्धतशीरपणे आसन आणि अर्ध्य अर्पण केले. आनंदाने बसून ऋषींनी राजाला विचारले, हे राजा, तुमचे 7 अंग चांगले कार्यरत आहेत का? तुमची बुद्धी धर्मात आणि तुमचे मन विष्णूच्या भक्तीत राहते का? देवर्षी नारदांच्या अशा गोष्टी ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्वजण चांगले काम करत आहेत आणि यज्ञविधी येथे केले जात आहेत. कृपया तुमच्या आगमनाचे कारण सांगा. तेव्हा ऋषी म्हणू लागले की हे राजा, तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका. एकदा मी ब्रह्मलोकाहून यमलोकाला गेलो, जिथे मी यमराजाची आदरपूर्वक पूजा केली आणि नीतिमान आणि सत्यवादी धर्मराजाची स्तुती केली. त्याच यमराजाच्या सभेत एका मोठ्या विद्वान आणि ईश्वरभक्ताने एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुमच्या वडिलांना पाहिले. त्यांनी संदेश दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की मी माझ्या मागील जन्मात काही विघ्नामुळे यमराज जवळ राहत आहे. म्हणून जर पुत्राने माझ्या निमित्त इंदिरा एकादशीचा उपवास केलास तर मी स्वर्ग प्राप्त करू शकतो. हे ऐकून राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करावे आणि एकदाच भोजन घ्यावे. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमांचे पालन करावे व वचन घ्यावे की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा उपवास करेन. हे अच्युत, हे पुंडरीक्ष, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे शालिग्रामच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळांचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरले आहे त्याचा वास घ्या, तो गायीला द्यावा आणि धूप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. तुमच्या भावा बहिणींसह पत्नी आणि मुलगा तुम्हीही शांतपणे ते जेवण ग्रहण करावे. नारदजी म्हणू लागले की हे राजन, या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील. असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले. नारदजींच्या मते जेव्हा राजाने आपल्या दास प्रजेसोबत उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर चढले आणि विष्णू लोकाकडे गेले. राजा इंद्रसेन देखील एकादशीचा उपवास न करता राज्य केल्यानंतर आपल्या मुलासह सिंहासनावर बसल्यावर स्वर्गात गेला. अरे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व सांगितले. ते वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य वैकुंठाला प्राप्त होतो. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.